बाळकडू या सिनेमाचं संगीत दिलेलं आहे अजित समीर या जोडीने. अजित आत्ता माझ्यासोबत आहे. अजित, काय म्हणजे बायोपिक नाही म्हणता येणार, पण एक ऐतिहासिक आणि आत्ताचा अगदी आत्ताचा विषय आता लोकमान्य झाला आणि आता बाळकडू म्हणजे मोठी-मोठी आव्हानं 2015 मध्ये समोर येतायत. 2015 मला असं वाटतं की जानेवारी महिन्यात अगदी सुरुवातीलाच दोन महाराष्ट्रातले मोठे नेते, एक स्वातंत्र्यपूर्व आणि एक स्वातंत्र्योत्तर काळातले महाराष्ट्रातले मोठे नेते, या दोघांच्या वरच्या अगदी जीवनपट नाही म्हणता येणार, पण त्या दोघांवरच्या चित्रपटाचं संगीत आम्ही केलं आहे. आणि मला अतिशय खरंच आनंद होतो. एकतर लोकमान्य टिळकांसारखी एक व्यक्तिरेखा की ज्यांनी अख्ख्या भारताचा स्वातंत्र्य लढा ज्यांनी हे केला, नेतृत्व केलं त्याचं, आणि बाळासाहेब ठाकरे सारखं, म्हणजे त्यांच्याबद्दल काय बोलणार की बाळासाहेब ठाकरे म्हटलं की विषय महाराष्ट्रात पुढे काही बोलायची गरजच नाही, असं व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे मी खरं तर अतुल काळे आमचा मित्र, याचं खरंच धन्यवाद मानतो की त्याने या फिल्मसाठी आमची निवड केली. आणि मुळात ही मी स्वतः माझा लालबाग परळमध्ये माझं बालपण गेलं आहे, त्यामुळे शिवसेना, बाळासाहेब ठाकरे हे शब्द एवढे काय म्हणतो ओळखीचे नाही म्हणू शकत की ते आपल्या एक जीवनाचा लाईफस्टाईलचा एक भाग असतो शिवसेना किंवा बाळासाहेब ठाकरे हे. त्यामुळे एवढ्या वर्षांनी अशा प्रकारच्या सिनेमात पुन्हा एकदा ते लहानपणीचा मला सगळा तो काळ, तो सगळ्या शिवसेनेचा, सगळं बाळासाहेबांच्या ह्याचे आपले दसरा मेळावा वगैरे याची सगळे ती अनुभव घेता आला पुन्हा, आणि खूप मजा आली. कधी भेट झाली होती बाळासाहेबांची का ते भाषणांमधूनच तुझ्यापर्यंत पोहोचले होते? नाही, खरंच बाळासाहेबांची कधीच अशी 1 to 1 कधी भेट झाली नाही, पण मला असं वाटतं की अनेक लोकांना बाळासाहेब त्यांच्या भाषणांमधून किंवा त्यांचे जी व्यंगचित्र आहेत किंवा त्यांची एक स्टाईल होती, एक त्यातून नेहमीच भेटत आले. तसे मलाही ते एक कलाकार म्हणूनही भेटले, एक राजकारणी म्हणूनही भेटले, आणि एक मराठी माणसाचा एक ठाम नेतृत्व करणारा एक माणूस म्हणूनही भेटले. त्यामुळे मला असं वाटत नाही की बाळासाहेबांसारखा माणूस तुम्ही व्यक्तिशः भेटला आणि असा भेटला, त्या दोन्हीमध्ये एक वेगळी गंमत आहे. अरे मुंबई कोणाच्या बापाची नाही आहे, मुंबई आपली आहे, आपली. पण त्यामध्ये एक माणूस उभा होता, बाळासाहेब ठाकरे. ए नाही, बी फॉर बाळकडू. लक्षात ठेव, माझा आवाज कानावरही पडतो आणि कानाखालीही. सध्या मुंबईत ना फक्त 22% मराठी माणूस उरलाय. मला या गोष्टीचं वाईट वाटतं. बाळासाहेबांची गर्जना तुमच्या या संगीतातून जाणवते. लाभते आम्हास भाग्य असेल किंवा अवधूतचं गाणं असेल, या सगळ्या सकट कुठेतरी ते तडफदार व्यक्तिमत्व समोर ठेवूनच या संगीतात सुद्धा ते झिरपलेलं आहे. नक्कीच मला असं वाटतं लाभले आम्हाचं भाग्य कविवर्य सुरेश भटांची कविता आहे, ज्याला कौशल इनामदारने ऑलरेडी एक चाल दिलेली, ती ही अतिशय सुंदर चाल आहे. पण मला असं वाटतं की मोठ्या किंवा महान कवितांची गंमत ही असते की त्याचे 10 पर्स्पेक्टिव्हने तुम्ही ती बघू शकता, 10 वेगळ्या अँगलमधून बघू शकता. लाभले आम्हाचं भाग्य मला असं वाटतं की त्याची गंमत हीच आहे की त्या कवितेमध्ये तुम्ही एक त्याचा ॲटिट्यूड बदलला की त्या कवितेचा अख्खा कलर बदलतो, त्याचं चित्र बदलतं. मला असं वाटतं की अत्यंत एनर्जी आणि उत्साह चित्रपटाच्या सुरुवातीलाच आम्हाला पाहायला मिळतो. करेक्ट. मला तेच वाटतं की या कवितेची गंमतही तीच आहे की आपण एक त्याचा कलर बदलला की त्याचा अर्थ बदलतो कम्प्लीट, त्याचा रेफरन्स बदलतो. या चालीमधून लोकांना कदाचित तो एक वेगळा त्याचा कलर बघता येईल त्या कवितेचा. अवधूतने जे गायलेलं गाणं आहे की आमचा असा एक विचार होता की बाळासाहेबांवरती गाणं करायचं, एक थीम सॉन्ग करायचं, म्हणजे काय की काय शब्द असेल किंवा काय लाईन असेल. तर मला असं वाटतं की साहेब या शब्दापेक्षा दुसरं काही असूच शकत नाही, की महाराष्ट्रात साहेब म्हटलं की बाळासाहेब विषय संपतो, म्हणजे दुसरं कोणी साहेब नाही आहे महाराष्ट्रात. त्यामुळे आम्ही साहेब ही कॅचलाईन घेऊन किंवा तो सिग्नेचर घेऊन ते गाणं करायचं ठरवलं. आणि अवधूत फारच मस्त गायलं आहे, खूप छान गाणं झालं आहे. याच्यापुढे लोकांना ते ठिकठिकाणी नाक्यावरही ऐकायला मिळेलच. घोषात आमच्या, भाषेत आमच्या, हे वादळ भगवे रोखू नका. बलिदान आमचे, अभिमान आमचा, हे वादळ भगवे रोखू नका. आणि अर्थात उल्लेख करावासा वाटतो तो पोवाड्याचा.
पोवाडा मास्टर तर तुम्ही दोघं आहातच आणि अजून एक पोवाडा आलेला आहे, पण अर्थात याचा पूर्ण अंदाजच वेगळा आहे. हो म्हणजे खरं तर आता हा आमचा जवळजवळ चौथा किंवा पाचवा पोवाडा असेल, पण मला असं वाटतं हा पोवाडा वेगळा या अर्थाने होता की हा शूट इनडोअर झाला होता. ॲक्च्युअल लोकेशन किंवा जो प्रसंग असतो ऐतिहासिक तो ह्याच्यात दाखवला गेला नाही आहे कुठेही. हा वर्गात एक शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना ऐकवत आहेत आणि ती मुलं त्यावर परफॉर्म करत आहेत. त्यामुळे मुलं अतुलची ही आयडिया होती की आपण वर्गात करणार आहोत, तर आपण बेंच आहे किंवा फळा आहे किंवा खिडकी आहे, ज्या वर्गात ज्या गोष्टी असतात त्या वापरून आपल्याला समजा रिदम करता आला किंवा काय करता आलं, म्युझिकली तो ट्रीटमेंट त्याची तशी ठेवता आली. तर ही अतुलची आयडिया होती आणि ती फारच मस्त जमली आणि तो शूटही खूप छान झाला आहे. त्यामुळे मला असं उमेशनेही दमदार परफॉर्मन्स दिलेला आहे. बरोबर. त्यामुळे मला असं वाटतं की हा पोवाडा आमच्या इतर म्हणजे लोकमान्यमध्येही पोवाडा आहे, पण खूप वेगळा आहे, खूप आजचा आहे आणि खूप जास्त सिम्पल आहे. स्वराज्याचे बांधू तोरण संधी पाहून कोंढणा किल्ला घ्यावा ताब्यात अष्टमी मूर्त ठेवा ध्यानात जिजाबाई बदल्या राजगडात जी पार्श्वसंगीत हे खूप म्हणजे व्हायब्रंट आहे, तर त्याही विषयी थोडंसं आम्हाला सांगशील का? पार्श्वसंगीत खरं तर समीरच जास्त सांगू शकेल याच्याबद्दल, पण मला असं वाटतं की पार्श्वसंगीत हे फार मोजके म्युझिक डिरेक्टर हिंदीत असतील किंवा मराठीत असतील की जे आपण या चित्रपटाचं संगीत केलं तर पार्श्वसंगीतही आपणच करायला हवं, ती आपली जबाबदारी आहे असं समजून करणार आहेत. त्यापैकी मला वाटतं आम्ही आहोत की एक संगीतकाराने पार्श्वसंगीत करणं ह्याने खरंच त्याच्यात खूप फरक पडतो, कारण तो सुरुवातीपासून त्या प्रोसेसमध्ये असतो, त्याला तो अख्खा त्या गोष्टीची गंमत माहीत असते, त्याला कलर माहीत असतो. त्यामुळे आणि समीर मला असं वाटतं की आजच्या घडीला जे खरंच मराठीत बॅकग्राऊंड स्कोअर ही गाणं करण्या इतकीच कठीण गोष्ट आहे आणि मला असं वाटतं की समीर मराठीत जी अगदी लिडिंग 2-3 नावं आहेत त्यापैकी एक आहे. आता नक्कीच खूप छान वाटलं आणि असेच त्या थिएटरमध्येही त्या संगीतासह अख्ख्या सिनेमालाही टाळ्या पडणार आहेत अशी खात्री आहे. खूप मनापासून शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू. बाळकडू या सिनेमाची पटकथा आणि संवाद लिहिलेले आहेत अंबर हडप आणि गणेश पंडित यांनी. अंबर हडप आत्ता माझ्यासोबत आहेत. अंबर, खरं तर शिवधनुष्य आहे मोठं, कशी पद्धतीने ही प्रोसेस होती? खूप वेगळा आहे तुझ्या आधीच्या सगळ्या सिनेमांपेक्षा. मला वाटतं की बाळासाहेब ठाकरे असं म्हटल्यानंतर पहिल्यांदा आवाज ऐकू येतो. त्या आवाजाबरोबर काही घणाघाती शब्द, चाबूक वाक्य आणि माणसाला, सामान्य माणसाला खडबडून जागं करणारं, सरकारला हादरवून टाकणारं एक व्यक्तिमत्व. त्यामुळे एक लेखक म्हणून, रादर पटकथा संवाद म्हणून, जसं तू म्हणालीस तशी हे अत्यंत मोठं शिवधनुष्य होतं. कारण फक्त एकच मोठी महत्त्वाची गोष्ट जी प्लस पॉईंट होती, कारण माझा जन्म गिरगावचा होता, माझं बालपण वरळीत गेलं आहे. त्याच्यामुळे मुंबई तुझ्या जवळची, मुंबई खूप जवळची. आणि जसं नालासोपाऱ्याला हा गेला, आपला बाळ गेला, तसं आम्ही बोरिवलीला गेलो. आणि त्याच्यानंतर कुठेतरी मुंबईपासून लांब गेल्याचं एक खंत मनात कुठेतरी होती. लहानपणापासून बाळासाहेब ठाकरेंची वाक्य, बाळासाहेब ठाकरेंचे अग्रलेख सामनामधले सगळ्याच पद्धतीने कानावर पडत होते. कधीही त्यांना भेटण्याचा योग आला नाही आणि तेव्हा नेहमी असं वाटायचं की यार कधीतरी एकदा या माणसाला भेटलं पाहिजे. माझे वडील आजारी होते, त्यावेळेला एकदा भेटायचा योग आला होता, सेम काहीतरी जाऊन भेटू त्यांना, पण तेही नाही झालं. पण मनात कुठेतरी राहून राहिलं होतं की एकदा बाळासाहेब ठाकरे या व्यक्तिमत्वाविषयी काहीतरी करायचं आहे. आणि तो योग कदाचित आत्ता जुळून आला. मी आणि गणेश दोघांना ज्या वेळेला ही कथा ऐकवली तेव्हा आम्ही बराच वेळ घेतला हो म्हणायला, कारण हे फक्त हो म्हणणं नाही आहे, जबाबदारी मोठी आहे, खूप मोठी रिस्क पण होती, एक प्रचंड मोठी रिस्क आहे. कारण संवाद, बाळासाहेबांचे संवाद हे लिहिणं हे अशक्य आहे. कारण मुळातच ज्या माणसाने महाराष्ट्राची संवाद साधला आणि माणसाला जागं केलं, त्या माणसाचे संवाद आपण होणं हे खूप कठीण आहे. मी म्हणेन हा प्रश्नच येत नाही, कारण ह्यातले बरेचसे संवाद हे मी म्हणेन की त्यांच्या अनेक भाषणांमधले आहेत. जी भाषणं जे आत्तापर्यंतचे पहिल्या सामन्याच्या लेखापासून जे आत्तापर्यंतचे सगळे पेपर्स, त्याच्यानंतर त्यांच्याविषयी आलेली व्यंगचित्र, ह्या सगळ्याचा अभ्यास करून त्यातनं आम्ही एक एक वाक्य निवडत गेलो आणि मग असं ठरवलं की त्या वाक्यांना घेऊन काय करता येईल. कारण
आपण बाळासाहेब ठाकरेहून लिहिणं हे या जन्मात शक्य नाही, मला नाही, कोणालाच शक्य नाही. म्हणून मग त्यांच्या वाक्यांना घेऊन आपण काहीतरी करू. अर्थात काही वाक्य आम्हाला लिहावी लागली, पण त्यावेळेला आम्हाला सगळ्यात महत्त्वाचं आणि उपयोगी पडणारं व्यक्तिमत्व किंवा ज्यांनी आम्हाला अतिशय जबरदस्त मार्गदर्शन केले ते म्हणजे संजयजी राऊत. वाय मराठी विचारणाऱ्याची वाय झेड करा. असल्या लोकांची महाराष्ट्रात राहायची लायकी नाही. मुंबई आपली आहे, आपली, आणि इकडे आवाजही आपलाच हवा. संवाद लेखक म्हणून शेवटी कुठेतरी एक आव्हान स्वीकारणं गरजेचं असतं. बालक पालकला संवाद लिहिताना एक वेगळी गंमत होती. येलोचे संवाद लिहिताना गौरी होऊन स्वतः बनून लिहिणं हे एक वेगळं होतं. आणि बाळासाहेब ठाकरे, बाळासाहेब ठाकरे होऊन संवाद लिहिणं, माझ्या मते जोपर्यंत चॅलेंज आपण घेत नाही, जे साहेबांचं म्हणणं होतं की मराठी माणूस जोपर्यंत आव्हान स्वीकारत नाही तोपर्यंत पुढे जात नाही. माझ्या मते हे आव्हान कधीतरी घ्यायलाच लागणार होतं. आणि माझ्या मते हे आव्हान समोर आलं, त्यातनं पळून जाण्यापेक्षा, नकार देण्यापेक्षा माझं म्हणणं आहे त्यांच्याशी संवाद साधता आला. त्यामुळे हे संवाद हे आम्ही त्यांच्याशी साधलेले संवाद आहे आणि त्यांनी महाराष्ट्राबरोबर साधलेला संवाद आहे. ए नाही, बी फॉर बाळकडू. लक्षात ठेव, माझा आवाज कानावरही पडतो आणि कानाखालीही. सध्या मुंबईत ना फक्त 22% मराठी माणूस उरलाय. मला या गोष्टीचं वाईट वाटतं. नाटकाचा तू माणूस आहेस आणि ते संवाद आणि टाळ्या पडणारे आणि त्याच्यामुळे मिळणारी एक झिंग आणि एनर्जी, ते सगळं आता थिएटरमध्ये अनुभवणार आहेस, एका चित्रपटगृहात सुद्धा अनुभवणार आहे. म्हणजे तो जय जयकार, त्याच्यानंतर ते दुमदुमणारं वातावरण, त्या टाळ्या, जयघोष, हे सगळं कागदावर लिहिताना वेगळं असतं. पण मला वाटतं एक नाटकातला माणूस म्हणून हे सगळं लाईव्ह टाळ्या बघताना जी मजा येते ती डेफिनेटली बघताना येईल. कारण आत्ताच बाळासाहेब म्हणजे बाळकडूचे डायलॉग्स हे ट्रेन्समध्ये, जसं आम्ही ट्रेनमधनं जाताना कुठेतरी कोणीतरी बोलत असतं की अरे मुंबई आपली आपली, कोणाच्या बापाची नाही, हे ऐकताना खूप बरं वाटतं की अरे हे कुठेतरी आपल्याकडनं लिहून गेलेलं आहे आणि त्याच्यावर लोक फक्त ते ऐकत नाही आहेत. तर माझ्या मते कुठेतरी हे बाळकडूंना रोमारोमात शिरतं आहे. एवढंच आहे की ते बाळकडू चढल्यानंतर, शरीरात आल्यानंतर त्याचा कुठेही निगेटिव्ह हे होऊ नये. तर माझ्या मते मराठी माणसाला पुढे नेण्यासाठी या बाळकडूचा जर उपयोग झाला, ते बाळकडू हे टॉनिक झालं ना तर मजा आहे. क्या बात आहे, खूप छान वाटलं आणि खूप भरभरून शुभेच्छा. तुझ्या संवादांवर अशाच टाळ्या पडत राहू दे. थँक्यू सो मच.